तुळशीसमोर रोज रांगोळी काढायची आहे, पण कोणती काढावी कळत नाही. तर त्यासाठी मी घेऊन आले आहे बघा सुंदर अशा 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर अशा तुळशीसमोर काढण्यासाठी 4 रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे त्यामध्ये मी शंख काढलेला आहे बघा. अगदी सोप्या पद्धतीने मी शंख काढून दाखवलेला आहे. रेष द्यायची आहे वरती. खाली एक आकार आपण काढतो ना मराठी एक अंक आहे त्याप्रमाणे काढायचा आहे. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला हा शंख काढता येईल. आणि दुसरासुद्धा शंखाची रांगोळी माझ्या चॅनलवर नक्की मी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही तो सुद्धा जाऊन बघू शकता. तर बाजूने एक फांदीचा आकार काढलेला आहे, त्यामुळे एक रांगोळीला भरगच्चपणा येईल, जास्त रिकामी जागा दिसणार नाही आणि रांगोळी सुंदर दिसेल. तर खाली एक फूल काढून घेतलेलं आहे बघा. तर शंख हा रांगोळीमध्ये काढलेलं ही जी शुभचिन्ह आहेत, आपण शंख किंवा स्वस्तिक, लक्ष्मीची पावलं ही आपण नक्कीच तुळशीसमोर रांगोळ्या काढताना काढली पाहिजेत. त्यासाठी ही रांगोळी मी काढलेली आहे. अगदी छोटासा ग्रेनाईटचा तुकडा मी घेतलेला आहे, त्यावरती ही रांगोळी काढलेली आहे. आता असंच आपण उचलून तुळशीसमोर ठेवू शकतो. तर वरती बघा मी रंग भरून घेतलेला आहे. जसा शंखाचा आकार काढलेला आहे त्यामध्ये वरती डॉट देऊन घेतलेले आहेत. अगदी सोपी ही रांगोळी आहे, पटकन होणारी आहे आणि अगदी सुंदर दिसते बघा. तुम्ही जर ही रांगोळी काढली तुळशीसमोर तर नक्कीच तुमचं सर्वजण कौतुक करतील. तर बाजूने एक मोराचं पीस काढलेलं आहे. तर मोराचं पीस जसं की श्रीकृष्णांना प्रिय असतं आणि तुळससुद्धा, तर त्याप्रमाणे एक मोराचं पीस मी सफेद रंगानेच काढलेलं आहे. आता ही पूर्ण रांगोळी तुम्ही सफेद रंगाने काढून त्यामध्ये हळदी कुंकू टाकलं तरीसुद्धा खूप सुंदर दिसते. आता मोराचं पीस काढून बघा मध्ये मी एक रंग भरून घेतलेला आहे, ऑरेंज आणि पिवळा किंवा एक निळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे. आता जे खाली फूल आहे त्यामध्ये पिवळा रंग भरून घेतला. आता बाजूला जी फांदीप्रमाणे आकार काढलेला आहे किंवा मोराप्रमाणे तिथेसुद्धा पानं आहेत, तिथे रंग भरून घेतलेला आहे. मोराचा लूक आपण त्याला दिलेला आहे. आता 2 नंबरची रांगोळी जी आहे तीसुद्धा खूप सोपी आहे बघा, तुळशीसमोर काढण्यासाठीच आहे. एक झाकण ठेवून मी एक गोल आकार काढून घेतला. आता हे बघा, हे असे आपण टूल्स वापरले तर रांगोळी काढणं एकदम सोपं होऊन जातं. आता मध्ये श्री विठ्ठलांच्या कपाळावरती जो टिळा आहे तो मी काढून घेतलेला आहे. आता इथे बाजूला आपण तुळस काढून घेणार आहोत आणि फुलं काढून घेणार आहोत. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे बघा रोजची काढण्यासाठी आणि अगदी झटपट होणारी आहे. बघा आता बाजूला मी पानं काढून घेतलेली आहेत, आपण तिथे तुळस काढणार आहोत. तर जसे की श्री विठ्ठलांना प्रिय असते ना तुळस, त्याप्रमाणे मी तुळस काढलेली आहे. तुळशीची जी फांदी आहे ती काढलेली आहे. आता ही सुद्धा रांगोळी तुळशीसमोर काढण्यासाठी अगदी छोटीशीच आहे आणि अगदी झटपट होणारी आहे. तर तुळशीच्या वरती जे तुरे आहेत ते सुद्धा मी काढून घेतलेले आहेत बघा. ते मंजिरे असतात ना, त्या थोड्याशा हिरव्याच पोपटी रंगाने काढून घेतलेले आहेत. तर पानांमध्ये कलर भरून घेतला, फुलांमध्ये सुद्धा लाल आणि पिवळा कलर भरून घ्यायचा आहे. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे बघा रोजची काढण्यासाठी किंवा तुळशीसमोर रोज काढण्यासाठी आणि अगदी सुंदर दिसते आणि ही खूप शुभ आहे बघा. ही रांगोळी आपण तुळशीसमोर काढली तर खूप शुभ असते. आता दोन्ही फुलांमध्ये मी लाल आणि पिवळा रंग भरून घेतलेला आहे. तो जो मध्ये आपण विठ्ठलाच्या डोक्यावरचा कपाळावरचा टिळा काढलेला आहे तिथेसुद्धा रंग भरून घेतलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी काढलेली आहे. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही रांगोळी काढता येईल. आता ही पूर्ण रांगोळी तुम्ही सफेद रंगाने काढली तरीसुद्धा सुंदर दिसते, मात्र हळदी कुंकू टाकायला विसरायचं नाही. तर फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप सुंदर आहे बघा आणि अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. तुळशीसमोर काढण्यासाठी सोपी आणि पटकन होणारी ही रांगोळी आहे. आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. तर इथे पण मी एक मोराचा आकार काढून घेतलेला आहे. तिथे आपण मोराचा पीसही काढणार आहोत बघा. मोराचा आकार किंवा एक तुऱ्याप्रमाणे आकार काढून घ्यायचा आहे. बोटाने थोडंसं मध्ये फिरवून घेतलं. तर बाजूला एक आपण फांदी काढून घेणार आहोत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे, फ्रीहँड रांगोळीप्रमाणे आहे. कोणतेही आकार यामध्ये आपण काढले तरीसुद्धा सुंदर दिसतात तुळशीसमोर काढण्यासाठी आणि झटपट होणारी ही रांगोळी आहे. थोडेसे पानांचे आकार मी तिथे काढून घेतलेले आहेत, वरती कळ्या काढलेल्या आहेत.
आता मध्ये जे रेष काढलेली आहे त्यालासुद्धा पानं आणि एक वरती कळी काढून घेतलेली आहे. आता आपण मध्ये मोराचं पीस काढणार आहोत. जसं की श्रीकृष्णांना प्रिय आहे ना मोराचं पीस, त्याप्रमाणे आपण तिथे मोराचं पीस. आता ही रांगोळी आपल्याला तुळशीसमोर काढायची आहे, तर त्यासाठी मी मोराचा पीस काढलेला आहे. मोराचं पीस काढण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे बघा. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला हे काढता येईल. अगदी सोप्या पद्धतीने मी काढून दाखवलेलं आहे. तर त्यामध्ये सुद्धा रंग भरून घेतलेला आहे. जो मधला मोराचा निळ्या रंगाने दाखवलेला आहे. तर पानांमध्ये थोडंसं हिरवा रंग भरून घेतला. तर पूर्ण रांगोळी जरी सफेद रंगाने काढली तरीसुद्धा खूप छान दिसते. तर जो मोराचा आकार काढलेला आहे तिथे सुद्धा आपण एक छोटंसं फूल काढून घेणार आहोत. ही सुद्धा रांगोळी सुंदर आहे बघा आणि अगदी पटकन होणारी आहे. तर त्या जे मोराच्या डोक्यावरती फूल काढलेलं आहे त्यामध्ये सुद्धा थोडासा कलर भरून घेतलेला आहे. मध्ये हळदी कुंकाचा डॉट देऊन घेतला. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा, खूप सुंदर आहे. आता पुढची आणि शेवटची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. एक फूल काढलेलं आहे मी, मध्ये एक डॉट दिलेला आहे आणि फूल काढून घ्यायचं आहे. तर इथे मी 4 पाकळ्यांचंच फूल काढलेलं आहे. मध्ये रेषा दिलेल्या आहेत बघा, त्या रेषांवरती आपण मोराचे पीस काढणार आहोत. तर ह्या सर्व रांगोळ्या तुळशीसमोर काढण्यासाठी आहेत, तर त्याप्रमाणे मी ह्या रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत. तर रेषा काढलेल्या तिथे थोडेसे डॉट देऊन घेतले आणि रेषेच्या टोकाला आपण मोराचं पीस किंवा पानाप्रमाणे मोराचं पीस काढून घेणार आहोत. थोडंसं बाटलीच्या झाकणाने चपटा आकार करून काडीच्या मदतीने बघा आकार दिलेला आहे मी. नेहमीप्रमाणे तुम्ही जर माझ्या रांगोळ्या बघत असाल तर तुम्हाला नक्कीच ही पद्धत माहिती असेल. अगदी सोपी पद्धत आहे, काही ड्रॉइंग वगैरे करत बसण्याची गरज नाही. तर मध्ये बघा मी ऑरेंज आणि निळा डॉट देऊन घेतला, त्यामुळे एक मोराच्या पिसाचा लूक आलेला आहे. तर जे फूल काढलेलं आहे त्यामध्ये सुद्धा आपण कलर भरून घेणार आहोत. तर मध्ये मी गुलाबी रंग भरून घेतलेला आहे. आता फुलाच्या ज्या पाकळ्या आहेत तिथे वरती आडव्या रेषा काढून घेतल्या, त्यामुळे रांगोळी आणखी थोडीशी मोठी दिसेल आणि भरगच्च दिसेल बघा. आणि वरती आपण हळदी कुंकाचे डॉट देऊन घेणार आहोत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी रोज नवीन नवीन व्हिडिओ टाकत असते. 4-5 रांगोळ्या माझ्या व्हिडिओमध्ये नक्कीच असतात. अगदी छोट्या छोट्या रांगोळ्या असतात, सोप्या पद्धतीने दाखवलेल्या असतात. नक्की तुम्ही त्यातली एक तरी जी तुम्हाला रांगोळी आवडेल ती काढून बघा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.